हॅलो स्टुडंट्स, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यंकटी तांडा, केंद्र खडका, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. आज शनिवार माझ्या आवडीचा या उपक्रमामध्ये आपण या ठिकाणी आज एक आसन शिकणार आहोत. आवडेल तुम्हाला आसन शिकायला? बघा, या ठिकाणी आपल्या या आसनासाठी मदत करायला आलेला आहे आदी. आज आपण जे आसन शिकणार आहोत त्या आसनाचं नाव आहे तितली आसन. काय नाव आहे? मग आता आपण एखादं आसन शिकतोय म्हणल्यानंतर त्या आसनाचे फायदे देखील आपल्याला माहित पाहिजेत की नाही? बघा, या तितली आसनमुळं आपल्याला आपल्या पायाचे जर काही आजार असतील, पायामध्ये दुखत असेल किंवा टाचा दुखत असतील किंवा एखाद्याच्या पायाला सारखा गोळा येतो बघा, तर तो पायाला येणारा गोळा आपण जर हे आसन केलं तर तो कमी होतो. आणि आपल्या जर शिरांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो देखील आजार आपला या आसनामुळे बरा होतो. पायाला काही गाठी असतील तर त्या देखील याच्यामुळे कमी होतात. म्हणजे हे आसन आपल्या पायासाठी, आपल्या मांडीच्या हाडासाठी फार उपयुक्त असं आसन आहे. शिकायचे मग आसन आपल्याला सगळ्यांना? आधी करून दाखव. सुरुवात कशी करायची आहे बघा. सगळ्यांनी तो जसं करतोय तसं बघायचंय आणि करायचंय. व्हेरी गुड. बघा त्यांनी काय केलंय. व्हेरी नाईस. सगळ्यांना लक्षात आलंय. सर्वांनी आसन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कर बघा पियू, कर. कृष्णा, करायचंय. आपले पाया हलवायचे. बटरफ्लाय उगीच म्हणलं नाही. फुलपाखरू कसं उडते सेम त्या पोझिशन मध्ये तुमचे पाय झाले पाहिजेत. असं वाटलं पाहिजे तुमच्या पायांकडे बघून की फुलपाखरू उडायला लागलंय. म्हणूनच या आसनाला नाव आहे तितली किंवा बटरफ्लायचं आसन. बघूया कोण छान करते. रामेश्वर, व्हेरी गुड. यशराज, व्हेरी गुड. कमलेश्वर, शाबास. बघूया कोण छान बटरफ्लाय बनायला ते. चला 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 करा. असं मांडी नको घालू, व्यवस्थित कर. तर शनिवारी आपण फक्त एकच आसन शिकणार आहेत. त्या आसनाचं महत्व शिकणार आहेत आणि सलग 8 दिवस ते आसन दररोज करणार देखील आहेत. करणार ना सर्वजण? ठीक आहे. आराम से. सगळ्यांनी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आपल्या आधीनं हे आसन शिकवलं म्हणून आधीसाठी जोरात टाळ्या. शनिवार माझा आवडीचा याच्यामधली आपली दुसरी ऍक्टिव्हिटी आहे कवायत. याच्यामध्ये आज आपण डंबेल्स कवायतीचे 2 हात शिकणार आहेत. शिकायचेत सगळ्यांना? बघा, सगळे विद्यार्थी या ठिकाणी डंबेल्स घेऊन तयार झालेले आहेत. डंबेल्सचा पहिला आणि दुसरा हात आपण या ठिकाणी शिकणार आहेत. यानंतरच्या पुढच्या शनिवारी उरलेले 2 हात आपण शिकायचे. ठीक आहे? आर यू रेडी? व्हेरी गुड. देन स्टँड अप. या ठिकाणी आपल्याला डंबेल्सचा प्रकार करून दाखवण्यासाठी आलेली आहे निशा. परिचय दे बघा. नमस्कार, माझं नाव निशा रामेश्वर चव्हाण. व्हेरी गुड. चला, आता जसं निशा करतीये तसं न चुकता सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न केला तर निश्चितच सगळ्यांना छान जमणार आहे. रेडी? डंबेल्स कवायतचा पहिला प्रकार शुरू करेंगे. शुरू कर. 1, तुम्ही 1 2 नाही म्हणायचंय. 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार बदल. व्हेरी गुड.
कवायतचा दूसरा प्रकार शुरू करेंगे. शुरू कर. 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार बदल. व्हेरी नाईस. डम्बेल्स क्लॅप. हॅलो स्टुडंट्स. गेम्स नेम. गेस व्हॉट इज इट. गेसिंग गेम. आर यू रेडी? व्हेरी गुड. बघा आता मी तुम्हाला काही वाक्य सांगणार आहे. त्या वाक्याला गेस करून तुम्ही त्याच्याशी संबंधित असणारा शब्द मला सांगायचा आहे. इट इज व्हाईट. इट क्वॅक्स. व्हॉट इज इट? कॉमन उत्तर द्यायचं नाही. व्हॉट इज द आन्सर? काय उत्तर आहे? डक. व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप. नेक्स्ट क्वेश्चन. इट ग्रोज ऑन अ ट्री. गेस व्हॉट इज इट? What is it? Sunflowers. Yes. It grows on a tree. It's sunflower. Very good. Next. It shine in the sky. It is hot. Guess. What is it? Cow. It shine in the sky. It is hot. Sun. Very good. It is sun. Clap clap. It gives us milk. Guess. Cow. Very good. Clap clap. It rhymes with pup. What is it? Lakhan? Cup. Very nice. Clap for him. It is green. It flies. Guess. It is green. It flies. What? Parrot. Very nice. Clap clap. They are small. They bite. They are small. They bite. Ant. Very nice. Clap clap. It has 4 legs and a top. Guess. What is it? Table. Correct answer. Clap clap. They fly in the sky. Guess. They fly in the sky. No. Bird. Very good. Birds fly in the sky. It has a trunk and 2 big ears. Elephant. Correct answer. We cut vegetables with it. Knife. Very nice. It has 3 blades. Fan. Very good. Clap. शनिवार माझा आवडीचा या उपक्रमामध्ये बघा आपल्या भेटीला आज पाहुणे आलेत. भेटायचे का त्या पाहुण्यांना? पाहुणे आपलेच आहेत पण आज थोडस जरा वेगळ्या रूपात आलेत. आवडेल का भेटायला? बघूया मग कोण आहेत हे पाहुणे आणि काय बोलणार आहेत आपल्याशी. नमस्कार, माझं नाव यशराज. नमस्ते, माझं नाव निशा. काय मारणार आहेत गप्पा मग? हॅलो. What's your name? My name is Yashraj. What's your name? My name is Nisha. How old are you? I am 10. How old are you? I am 11. Which school do you go to? ZB School Venkatitanda. Which school do you go to? ZB School Venkatitanda. Where do you live in? Venkatitanda. Where do you live? Venkatitanda. Thank you. Bye.
व्हेरी नाईस. क्लॅप क्लॅप. शनिवार माझा आवडीचा यामध्ये आपला आजचा जो उपक्रम आहे तो आहे चला शिकूया प्रयोगातून विज्ञान. यामध्ये आपला आजचा प्रयोग आणि प्रयोगासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे बघा. यशराज सांग बघा, आजचा जो आपला प्रयोग आहे जडत्व, तर त्यासाठी लागणारं साहित्य काय काय घेतलेलं आहे? ग्लास, पुट्टा आणि सिक्का. सिक्का. व्हेरी गुड. बघा या ठिकाणी आपण ग्लास, कार्डशीट आणि शिक्का आणि दुसऱ्या बाजूला 2-4 नाणे आणि आणखी एक 5चं नाणं अशा प्रकारचे शिक्के या ठिकाणी घेतलेले आहेत. करून दाखव आता. व्हेरी नाईस. काय झालं रे? शिक्का मधी पडला. जेव्हा यशराजनी पुठ्ठ्याला बल प्रयुक्त केलं, पुठ्ठ्याला टिचकी मारली, तेव्हा स्थिर अवस्थेत असलेला शिक्का जशाला तसा खाली स्थिर अवस्थेतच काय झाला? खाली पडला. या ठिकाणी जडत्वाचा हा एक प्रकार आहे, स्थिर अवस्थेतील जडत्व. या ठिकाणी या प्रयोगातून आपल्याला दिसतं बघा. आकाश, आता या ठिकाणी तुझ्या समोर काही कॉईन ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी एक कॉईन आहे. आता काय कर, तू या कॉईननी काय कर, त्या सर्व कॉईनला टिचकी मारून दाखव. परत एकदा मार. व्यवस्थित मार. काय झालं रे? खालची कॉईन निघाली. पण तुम्ही जर बारकाईनं बघितलं असेल तर जी वरची कॉईन होती ती बाजूला सरकली का? नाही. म्हणजे या ठिकाणी देखील स्थिरत्वाचा, या ठिकाणी जडत्वाचा प्रयोग आपल्याला या ठिकाणी आढळून येतो. सर्वांनी या दोघांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्यात.